ज्या व्यक्तीकडे ज्ञान आलं किंवा संपत्ती आली किंवा पद आलं त्या व्यक्तीला अहंकार होता. विशेषण लगे गणपती बाप्पाचं खरं स्वरूप आहे. त्या वेदामध्ये सांगितलेले निर्दुष्ट वर्ण हे गणपती बाप्पाची हुकमुजी शिरावरचे हे आहे. स्मृती ग्रंथ जेवढे आहेत ज्ञानोबाई म्हणतात ते स्मृती ग्रंथ म्हणजे गणपती बाप्पाचे अवयव आहे. स्मृती ग्रंथ करतात तुम्हाला साधू संतांनी जे ग्रंथ लिहिले त्याला स्मृती ग्रंथ म्हणतात. आपस्तंभ स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, मनु स्मृती, गर्गा स्मृती, अशा त्या साधू संतांनी जे ग्रंथ लिहिले आहेत त्याला स्मृती म्हणतात. ज्ञानोबाई म्हणतात हे स्मृती ग्रंथ गणपती बाप्पाचे अवयव आहे. हात, पाय, नाक, कान, डोळे हे स्मृती ग्रंथ गणपती बाप्पाचे अवयव आहे. म्हणजे मग आवरणाच्या ठिकाणी शोभा सौंदर्य असं दिले त्या ग्रंथांच्या माध्यमातून प्रतिपादन केलेला जो अर्थ आहे तो अर्थ म्हणजे त्या अवयवाची शोभा ज्ञानोबाई म्हणतात. एवढंच नाही तर हे जेवढे काही ग्रंथ आहेत मग वेद असतील, पुराण असतील, सहा शास्त्र असतील, जेवढे काही ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांची बांधणी, त्या श्लोकांची बांधणी ज्ञानोबाई म्हणतात गणपती बाप्पाचं पितांबर आहे. गणपती बाप्पा पितांबर घालतात. पितांबर कोणतं? समजा गीता तर तुम्ही पाहिजे, भगवद्गीता ग्रंथ तर माहित असेल तुम्हाला.